सध्या सगळीकडेच निवडणुकांची धामधूम सुरू आहे। निवडणुका आता केवळ 17-1 दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येक शहर, प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी या सगळ्या ठिकाणी आता निवडणुकीचा एक प्रकारे उत्सव साजरा केला जातोय। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या चौकांमध्ये, गल्लीबोळांमध्ये, गावांमध्ये नेमकी सध्या काय हवा आहे, कोणाच्या दिशेने ही हवा वाहतीये, कोणाचं बोलबाला आहे, कोण हवेत आहे, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत हवा महाराष्ट्राची या खास कार्यक्रमामध्ये आजपासून। आणि ही हवा जाणून घेण्यासाठी आज आपण सुरुवात करतो आहोत विदर्भातल्या अकोल्यापासून। तर आता आपण पोहोचलेलो आहोत अकोला शहरामध्ये। अकोला शहरातला हा आहे टॉवर परिसर। इथल्या काही नागरिकांशी आपण बोलणार आहोत आणि निवडणुकीची हवा नेमकी काय आहे, त्यांना काय वाटतं, कोणाच्या दिशेने वारे वाहत आहेत, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अकोल्याच्या टॉवर परिसरामध्ये आम्ही आलो आणि इथे उतरल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समोर दिसतं ते म्हणजे रिक्षा स्टँड। इथं आपल्यासोबत काही रिक्षा चालक आहेत, त्यांना आपण विचारण्याचा प्रयत्न करूया। नाव काय तुमचं? मोहन उळंबे। काय सध्या अकोल्यामध्ये निवडणुकीची हवा कशी सुरू आहे? निवडणुकीची आम्हाला बीजेपी पाहिजे फक्त। अच्छा, म्हणजे काय? नरेंद्र मोदी, बीजेपी सरकार पाहिजे आम्हाला। बीजेपी पाहिजे? हां, बीजेपीची हवा आहे तो। अच्छा, तुमचं काय मत? मग बीजेपी होणं सर, बीजेपी होणं। अच्छा, कुठल्या मुद्द्यावर निवडणूक होणार इथे? बीजेपी विकास के मुद्दे पे। और दूसरी बात ये कि सर ये महंगाई बहुत बढ़ गई, महंगाई बहुत बढ़ गई, हर चीज़ की परेशानी आ रही है। कांग्रेस सरकार एकदम बोगस सरकार है, भ्रष्टाचार करती है, वहाँ पर उसमें जो नेता है वो एकदम बोगस है। अभी बीजेपी होना चाहिए बस। अच्छा, इथले काय स्थानिक काय मुद्दे तुम्हाला वाटतं? कुठल्या मुद्द्यावर? म्हणजे रस्ते वगैरे, रस्ते नाही आहेत, लाईट, पाण्याची व्यवस्था, नाल्या नाही आहे, त्याच्यासाठी आम्ही पण म्हणजे कसं पंचर होतात गाड्या, तर आम्ही पण तकलीफमध्ये राहतो। अच्छा, अकोल्यामध्ये बरी परिस्थिती आहे का सध्या? नाही, काहीच परिस्थिती, सगळी विस्कळीत परिस्थिती आहे। मोदी आल्यावर काय करणार? काय सुधारणा होईल अशी अपेक्षा दिसते आम्हाला। काय करतील मोदी तुम्हाला वाटतं? रोड, पाणी, नाले आणि जे बाकीच्या सुविधा आहेत त्या आम्हाला भेटू शकतात। विकास कर सकते मोदी साहब, दूसरा कुछ भी नहीं, क्योंकि अभी 10 साल से इन्होंने भी क्या किया? आप जिस बात कर रहे हो उसके आपसे कुछ भी नहीं किया इन्होंने भी। राहुल गांधी नहीं करू शकत? कुछ भी नहीं कर सकता राहुल गांधी, एकदम बोगस नेता है कांग्रेस का। मोदी चाहिए, मोदी चाहिए। वो आएंगे तो विकास होगा, बिजली गिजली सब आएंगी। अच्छा, हाँ, बीजेपी आएंगी तो ये हमारा मत है। एक मिनिट, अजून एक इथे रिक्षा चालक आहेत, बोला। आमच्या इथे 9 आमदार आहेत आणि एक खासदार असल्यावर सुद्धा आमच्या इथे अकोल्याची इतकी बेकट आणि इतकी बिकट परिस्थिती आहे की इथे रस्त्यावरून कुणी चालू शकत नाही, इतकी परिस्थिती। एकही रस्ता बनला नाही गल्लीतला सुद्धा। कोण विकास करेल तुम्हाला वाटतं? बीजेपी, नरेंद्र मोदी। गुजरात मध्ये केला तसं आपल्याकडे करेल? आपल्याकडे होणच आहे ना, आपण तर पाहिलं नाही, पण लोक सांगतात, पेपर वाचतो आपण। एक वेळ होती महाराष्ट्र सगळ्यात आधी होता, नंतर गुजरात होता, पण आता परिस्थिती अशी आहे पूर्ण हिंदुस्थान मध्ये पाहाल तर नरेंद्र मोदींनी जी परिस्थिती सुधारणा केलेली आहे तिची राज्याची, त्या आपल्या महाराष्ट्राचं अस्तित्वच नाही असं एक प्रकारे। आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिजे जशी मोदी सरकारने केलेली आहे की नाही आपल्या गुजरातमध्ये, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे असं आमची आशा आहे आणि ते करतील अशी आमची पुरी आशा आहे। त्याचं पूर्ण आमचं सहमत आहे। अजून काय लोकांवर? आमच्या अकोल्यामध्ये सर एक बी उडान पूल नाही, अमरावती सर मागून साहेब पुढे चालली गेली म्हटलं। बरोबर, अकोल्यामध्ये म्हणजे काही परिस्थिती नाही आहे। अमरावतीत कशामुळे झालं? अमरावतीमध्ये सर राष्ट्रपतीचा याची होती ते प्रतिभाताई पाटील, त्याच्यामुळे त्यांनी केले ते। बरोबर, तुमच्याकडे कोणी मोठा नेता नाही? कोणीच नाही, सगळे पैसे खवत। आपल्या बरोबर अजून काही इथले नागरिक आहेत, बोलिए आपका क्या कहना है? ये सब कह रहे हैं मोदी आना चाहिए। खासदार बरोबर है ना, यहाँ पे आमदार बरोबर है, संजय धोत्रे बरोबर है ना, यहाँ पे गोवर्धन शर्मा विकास करते। यहाँ पे ना बीजेपी की हुकूमत होना ना कांग्रेस की हुकूमत होना, यहाँ पे आम आदमी की पार्टी होना जो विकास की तरफ अकोले को लेके जा सकते। मतलब आपको लगता है कि आम आदमी पार्टी अगर पंतप्रधान आम आदमी पार्टी केजरीवाल पंतप्रधान बनना चाहिए? केजरीवाल जी पंतप्रधान बनना चाहिए, ना मोदी होना ना मनमोहन सिंह होना, केजरीवाल प्रधानमंत्री बनना चाहिए। इसके लिए करप्शन भी बंद होगा और विकास भी ज़्यादा होगा, बेरोजगारी भी कम होगी और लेडीज़ के साथ में जो अत्याचार हो रहा है वो भी बंद होगा।
तर आपण बघतो आहोत अकोल्यातल्या पहिल्या ठिकाणी एका रिक्षा स्टँडवर आपण ज्यावेळी रिक्षा चालकांशी बोललो त्यावेळी इथे मोदी हवा असलेली आपल्याला बघायला मिळते आहे. विदर्भातल्या इतर भागामध्ये काय वाटतं, या मतदारसंघातल्या इतर गावांमध्ये शहरांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे आता अकोल्यातून आपण निघूया पुढच्या दिशेत. तुमचं कुठलं गाव? पानेरी. अच्छा, इकडे काय निवडणुकीची हवा सुरू झाली का? काही माहित नाही मला. इकडे माहिती आहे का तुम्हाला कोण कोण काय सभा विभागाला जाता का तुम्ही? प्रचार सभा वगैरे असतात त्या ऐकायला? फक्त मतदानाला जाता? फक्त मतदान आणि वाराला काम करणं. हा, टीव्ही वगैरे बघता की नाही तुम्ही? टीव्ही आहे ना? टीव्हीच नाही घरी. टीव्ही नाही. मग बाकी मग सध्या नरेंद्र मोदी, राहुल गांधी हे सगळे ते काय काय त्याचं काय ऐकायला मिळतं की नाही तुम्हाला? काहीच नाही मिळत. तुमच्या गावात काय चर्चा बिर्चा घरी? कोणाला माहित आहे? काहीच माहिती नाही. मग तुम्ही काय जाता आणि मतदान करता फक्त? मग बाकी इतर राजकारणावर चर्चा बिर्चा असं काही नाही? काहीच माहित नाही. मग इकडे निवडणुकीला म्हणजे कशावर तुम्ही हे करता, मतदान करता? म्हणजे पक्षाला नाही विचारत आहे, नाही काय कुठल्या गोष्टीचा विचार करता मतदान करताना? म्हणजे पक्ष बघून करता का माणसाकडे बघून करता? मत द्यायचं म्हणजे द्यायचं बस. हा, पण ते कशा कुणाला द्यायचं, का द्यायचं असं काय तुमचं हे नाही? नाही, फक्त मत जाऊन द्यायचं एकाला? दरवेळी एकालाच द्यायचं की वेगवेगळ्या लोकांना द्यायचं? आता मला इच्छा आहे ते कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं. हा, ते त्या त्यावेळी ठरतं. तुमच्या अपेक्षा काय 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 पाहिजे अजून या भागात? पक्ष आता यावर्षी आहे आमच्या पाण्याची सोय. हा, पाणी पियायचं झाली का? झाली आता समजा सध्या आहे. आज बोर करेल आहे आमच्या बल्लार. हा, आता याच्या पुढे काय असं का कसं होतं काय मागच्या वर्षी लय आम्हाला त्यांचं पाण्याची रात्रभर झोपणार म्हणजे रातभर जागीच पाण्यासाठी. हा, पण सध्याचे नेते तुमचे आहेत, खासदार आहेत, ते काम करतात? आम्हाला तर माहिती नाही कोणता नेता आहे आणि कोणता खासदार आहे. तर चला, आपण बघितलं अकोल्याहून बाळापूरकडे जात असताना वाटेत शेतात बसलेल्या या सासवा सुना आम्हाला भेटल्या, ज्यांना नरेंद्र मोदी कोण हेही माहिती नाही आणि राहुल गांधी हेही कोण माहिती नाही. जायचं आणि मतदान करायचं एवढंच फक्त त्यांना माहिती आहे. ज्यावेळी अकोल्याहून आपण बाळापूरचा प्रवास सुरू करतो त्यावेळी हे अंतर 25 किलोमीटरचं आहे. मात्र मुख्य रस्ता सोडला की 3 किलोमीटरवर आतमध्ये बाळापूर राहतं आणि त्या रस्त्यांची ही दुर्दशा आहे. बाळापूर हा अकोला लोकसभा मतदारसंघातला एक वेगळा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात भारिपचा आमदार आहे आणि त्यामुळे बाळापूरमधली जनता नेमकी कुणाला मतदान करते, कुणाच्या दिशेने हवा या ठिकाणी वाहते आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपण चाललेलो आहोत बाळापूर. आणि आता आपण आलेलो आहोत बाळापूर गावामध्ये. बाळापूरची 85% लोकसंख्या मुस्लिम लोकसंख्या आहे. इथला आमदार हा भारिपच आहे. मात्र लोकसभेसाठी इथे सध्या नेमकी काय हवा हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नाव तुमचं? एजाज खान. अच्छा, काय तुम्हाला वाटतं लोकसभेला सध्या काय कसं वातावरण आहे तुमच्याकडे? लोकसभेला बाळापूरचं असं वातावरण आहे, बाळापूरला जास्त मतदान काँग्रेसला मिळणार आहे. काँग्रेसला मिळणार? हो. अच्छा, कुठल्या मुद्द्यावर मतदान होणार? विकासाच्या? विकासाचा तर कोणती पार्टी आली तर विकास करत नाही. कोणती सत्ता आली तर विकास करत नाही. विकास तर जसा तसा आहे. बाळापूरची परिस्थिती पहा तुम्ही. आज याचे 20 काँग्रेसला कशासाठी मतदान करणार? काँग्रेसाची एक पार्टी आहे जे पूर्ण भारताला चालू शकते. मोदी सरकार इकडे मोदी सरकार. हा, मोदी सरकारची हवा आहे. अच्छा, काही लोक म्हणतात काँग्रेसकडे जाणार. काँग्रेसकडे काय नाही. काँग्रेस काय करताय सांगा ना मला. काँग्रेस काय करताय? काँग्रेस नुसतं दाखवते दुरून, नंतर काहीच करत नाहीये. मागची 2 टर्म भाजपचा खासदार आहे. 2 टाइम भाजपचे सरकार आहे इथं, पण इथं सरकार बनली नाही अजून भाजपची. आता विकास काहीच नाहीये. पण आता मोदी सरकार ज्या वेळेस बनेल आमच्या गावचा विकास होणार म्हणजे होणार. अच्छा, तुम्हाला काय वाटतं इथल्या लोकल प्रश्नावर मतदान करणार तुम्ही? लोकल प्रश्नावर करणार का नरेंद्र मोदी, राहुल गांधी या लाटेवर? नरेंद्र मोदी. आमच्या गावचा विकास करणार फक्त नरेंद्र मोदी, दुसरं कोणी करू शकत नाही. मोदी आले तरच तुमच्या गावचा विकास होणार. शक्यता आहे आम्हाला, शक्यता नाही. 100% भरोसा बी आहे. मोदी सरकार, दुसरं कुठलंही सरकार नाही. इकडे अजून काही लोकांना बोलायचं?
बाळापूरमध्ये सर्वात जास्त वोटिंग BJPला भेटेल. बाकी दुसरे काही पक्ष काही करू शकणार नाही. भारीप आहे थोडीफार भारीपचा, पण आम्हाला असं वाटतं की बाळापूरमध्ये लोकसभेसाठी धोत्रे साहेबाची निवड झालेली आहे आणि धोत्रे साहेबच निवडून येतील आणि त्यांना आमचं 100% पूर्ण आम्हाला विश्वास आहे की धोत्रे साहेब निवडून येतील आणि आम्ही नरेंद्र मोदीला पंतप्रधान बनवू, हेच आमची अपेक्षा आहे, बाकी काही अच्छा, मुद्दा कुठला? मुद्दा काय? मुद्दा नरेंद्र मोदी तर नरेंद्र मोदी का, राहुल गांधी तर राहुल गांधी का? थोडं परिवर्तन पाहिजे आणि 60 वर्षापासून काँग्रेसच आहेत, त्यामुळे मोदी सरकार आले तर जरा बरं करतील. पण इथले जे खासदार आहेत ते एक निष्क्रिय आहेत आणि 2 वेळा इथून निवडून गेले, पण काहीच त्यांनी विकास केला नाही भाजपचे. मोदी सरकार आले तर काही ना काही त्यांच्यात स्वतः तरी काहीतरी परिवर्तन निवडून आलं तरी केंद्रात मोदी केंद्रात आले पाहिजे. हो, केंद्रात मोदी सरकार पाहिजे. परिवर्तन म्हणून फक्त आजपर्यंत जे काँग्रेसने कार्य केलं हे आजही अतुलनीय आहे. हे लोक जे बोलतात की मोदी सरकार येईल, ते येईल कधी, करील कधी, पण आजपर्यंत काँग्रेसने जे काम कार्य केलं हे कोणीच नाही करू शकत, हे माझं म्हणणं आहे. फक्त काँग्रेस सरकार कोणीच नाही करू शकत, मोदी पण नाही करू शकत. मोदी आला तरी काय काँग्रेस एवढा विकास आल्यानंतर येईल कधी, करील कधी. आता करणारे जे लोक आहेत हे वेगळं आहे, कारण मी भारी बहुजन महासंघाचा माणूस, प्रकाश आंबेडकर माणूस आहे मी तुम्हाला एक सांगतो, इथं काँग्रेस जे करेल कोण्या पक्षाने केले नाही आजपर्यंत, कोणी करणार बी नाही. काँग्रेस जे करेल ते कोणीच नाही करू शकत. आजपर्यंत योजना पोहोचवलेल्या आहेत गरीबापर्यंत. तुमच्या गावात कोणती योजना पोहोचली? योजना सर्वच पोहोचवलेल्या आहेत तिथं. त्यांनी जे आरोग्यदायी जे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य विमा योजना ते पोहोचवली आहे. महात्मा फुले जलसंधारण अभियान, जिल्हा परिषदच्या माध्यमातून अनेक योजना जे काँग्रेसच पोहोचवत आहे. आता तुमच्या गावाची जी परिस्थिती आहे, शेतरस्त्याची जी योजना सर्वात जे प्रॉब्लेम सर्वात जास्त मोठा आहे तो शेतरस्त्याचा प्रॉब्लेम आहे, तो काँग्रेसनेच पोहोचवलेला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला रोजगार बी उपलब्ध झालेला आहे. बरं, आता तुमच्या गावातली जी परिस्थिती आहे, जी बिकट परिस्थिती या ठिकाणी आहे, ऐका जी बिकट परिस्थिती आहे ती कुठल्या सरकारमुळे? काँग्रेसमुळे, भाजपमुळे का काँग्रेसमुळे? पण तुमचा इथला स्थानिक खासदार भाजपचा आहे. भाजपचा खासदार आहे, पण कसं ते अकोल्याला असते, इथे ना आमच्या इकडे येत नाही. मग म्हणजे आपण एकूण बघितलं की इथली जी हवा आहे ती हवा नक्की कुठल्या दिशेने वाहते याविषयी मतभेद आहेत आणि त्याच्यामुळे बाळापूर सारखी जी अनेक अकोला लोकसभा मतदारसंघातली गावं आहेत, ती गावं कुठे जातात, कुणाकडे मतदान जातं, यावर इथलं भवितव्य ठरणार आहे. वीट भट्टी जवळ आपण आलेलो आहोत. बाळापूर जवळची ही एक वीट भट्टी आहे. इथे काही कामगार काम करतात, आपण त्यांच्याशी बोलूया. कौन अच्छा लगता है आपको? बस पंजे को देंगे कांग्रेस को, कांग्रेस के खिलाफ वोट नहीं देते. तुम्ही राजा हो, तुम्ही का? हो. अच्छा, काय इकडे कशी काय वातावरण निवडणुकीचं? राहुल गांधी. अच्छा, या मतदारसंघाची काय परिस्थिती? तुम्ही या मतदारसंघात आजपर्यंत संजय धोत्रे 2 वेळा निवडून आले, यावेळेस ते त्यांचं काही जमणार नाही. बरं, यावेळेस काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील. काय वातावरण इकडे निवडणुकीचं? लोकसभेला निवडणुकीचं बीजेपीची बाकीची हवा आहे, पण या मतदारसंघात नाही बीजेपी. या मतदारसंघात काँग्रेस चालेल यावेळी. मागच्या वेळी बीजेपीचं होतं, मागच्या वेळेस बीजेपीचं होतं. खासदार निष्क्रिय आहे, अटोलचा काही कामाचा नाही. मोदीची हवा आहे हे बरोबर आहे, मोदी ठीक आहे, पण इथला जो खासदार आहे ज्याला रुलिंग मध्ये तिकीट द्यायला गेलं तो नाही बरोबर, म्हणून मोदीला नाही चालवायचं, काँग्रेसला चालवायचं. इथल्या लोकांची अपेक्षा आपण बघितली. काही ठिकाणी मोदींची लाट आहे, राहुल गांधींची लाट आहे, पण इथे वीट भट्टीवर आपण ज्यांच्याशी बोललो ते मतदार इतके सुजाण आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की केंद्रामध्ये मोदींची लाट आहे, केंद्रामध्ये मोदी आले तरी चालतील, पण इथला विकास व्हायचा असेल तर मात्र आम्हाला काँग्रेस किंवा भारिप हवा आहे. त्यामुळे लोक स्थानिक पातळीवरचं नेतृत्व निवडताना आणि त्याचबरोबर केंद्रीय पातळीवरचं निवडणूक निवडताना वेगवेगळा विचार करतात. हे यातनं आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहे. कोण विकास करेल असं वाटतं इकडे? मोदी करणार आहे असं वाटतं. मोदी करणार आहे. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच
येणार म्हणून. आणि इथे कोण इथं सध्या अकोला जिल्ह्यात संजीव धोत्रेच आहेत आणि गेले ते 10 वर्षापासून आपले भाजपचे खासदार आहेत. तेच असायला पाहिजे. हा असायला यावेळेस तेच येणार आहे. 1200 रुपयाची एक बॅग विकत घेतली, 1200 रुपयाचं खताचं पोतं घेतलं, 500 रुपये पंजीकराचे दिले आणि 1000 रुपये बाजारात मागून राहिले. काय उत्पन्न होईल, काय जगणारा शेतकरी सांगा ना तुम्ही. काय जगणार, कसे लग्न कार्य करा, आता पुरीचं लग्न करायचं आहे, पोट कसं भरा, कपडे लत्ते कसे करा, दवाखाना कसा करा, काय करा. शेतकरी माल खरेदी करत नाही, बाजारात कोणी घेत नाही. हे याला कारणीभूत सरकारच आहे. शेवटी मला एकच म्हणायचं आहे सगळ्या नेत्यांना, मनात होतं ते गाण्यात आणलं, अहो मनात होतं ते गाण्यात आणलं, जी 24 तासच्या बोलण्याला आता मी मानलं. आणि जो तो नेता म्हणतो आम्ही वळखावं कुणाला, आम्ही वळखावं कुणाला, आणि निवडून दिल्यावर लागती तिजोरी भरण्याला, निवडून दिल्यावर लागती तिजोरी भरण्याला. अकोल्यामध्ये भाजप, भारिप आणि काँग्रेस या 3 पक्षांमध्येच खरी लढत आहे. मात्र त्याचवेळी पक्ष म्हणून अर्ज भरलेले नारायण गव्हाणकर यांनी मात्र एक नवं आव्हान या मतदारसंघात उभं केलं आहे. त्यामुळं अकोला लोकसभेची हवा नक्की कुणाच्या दिशेनं वाहते आहे हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर शेवटपर्यंत गव्हाणकर आपली उमेदवारी कायम ठेवतात का, आणि जर तशी त्यांनी ती ठेवली तर गव्हाणकर नेमका कुणाच्या बाजूनी कमी दाबाचा पट्टा निर्माण करतात, म्हणजेच थोडक्यात कुणाची मतं खातात, याच्यावर या मतदारसंघातली हवा कुणाची असणार हे ठरणार आहे. तर अशी आहे अकोला लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती. यानंतर आपण पुढे जाणार आहोत आणि विदर्भातला अजून एक मतदारसंघ आपण गाठणार आहोत आणि जाणून घेणार आहोत तिथली हवा नेमकी कशी आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.